भक्ती करायची आणि 10व्या दिवशी दसऱ्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. 9 जर आपण केला तर वर्षाचे दिवस किती येतं? 365. आणि वर्षाच्या रात्रा किती येतं? 365. पण सगळ्या रात्र परमार्थाला पोषक नाही. शास्त्र म्हणतं फक्त 10 रात्र परमार्थ करण्याकरता पोषक आहेत. त्यातला हा पर्व काळ म्हणजे 9 रात्र आणि पुढे येणारी एक शिवरात्र म्हणजे 9 दिवसाची 9 रात्र, पुढे येणारी शिवरात्र आणि तुमचे आमचे पित्र, याच्या पलीकडे दुसरं काही होऊ शकत नाही. ही 9 दिवसाची 9 रात्र नवविध भक्तीच्या करीन नवरात्र, भक्तीच्या करीन नवरात्र, भक्तीच्या करीन नवरात्र, भक्तीच्या करीन नवरात्र. करुणी कोटी मागेन ज्ञानपुत्र, कोटी मागेन ज्ञानपुत्र. सद्भावांतरीच्या मित्र, सद्भावांतरीच्या मित्र. भक्त सर्याचा निन कुपात्र, दानिन सुपात्र. बसल्या बसल्या कीर्तनाला बसताना प्रसन्न बसायचं. पहिला मुद्दा, वांबाळेवानी तोंड करून बसायचं नाही. हा, नाही तर आपलं काळं पांढरं तिकडे करायचं. इथं तुमच्याहून काय राहिलेलं नाही. कीर्तनाचं पहिलं अंग म्हणजे पाखवाजे आहे. पाखवाजे नीट पाहिजे 1, गायक धोरणात पाहिजे 2 आणि पुढं बसणारे तोंड नीट पाहिजे 3. काल एक म्हातार माया पुढं बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगाची सरला. कोणता गाव सुधरा, त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? म्हणलं उपवास आहे. म्हणलं सोडून दी, पण फ्रेश बस, प्रसन्न राहायचं. मला सांगा, आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली, इज्जत कोणाची जाती? गावाची. तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी. हो तुका म्हणे नग्न माझा, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामी. तुका म्हणे नग्न माझा, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी. अरे वा, तुका म्हणे नग्न भात आणि तरी ते लाज. बायको नाराज असली, अपमान नवऱ्याचा होतो आणि पांडुरंगाचा भक्त सुकलेल्या तोंडाचा दिसला, अपमान देवाचं होतो. म्हणून एनी टाइम प्रसन्न राहायचं. आणि परमार्थ करून काय मिळालं असं जर कोणी विचारलं, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हे परमार्थाची पावती आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, आनंद पाहिजे. काय व्हायला आज काही मिळ लागा ना, वालमूळ व्हायला ना, जाऊ द्या. विठ्ठला विठ्ठल. 9 दिवस 9 प्रकारची भक्ती करायची आणि 10व्या दिवशी दसऱ्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. 9 दिवस 9 प्रकारची भक्ती. तुका म्हणे नवविध, म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, 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 भक्ती जाणे तोची. द्यावे माझे हाती संत जनी, माझे हाती संत जनी, नवविधा काय बोलले भक्ती, काय बोलले भक्ती, बोलले
का 10वी? 10 माळीच नाहीत ना. माळ कितवी? म्हणजे 9 दिवस आपण काय केली? भक्ती केली. हे महापर्व आहे. पर्व काळ माणसाने साधला पाहिजे. रोज भजन करणं वेगळं आणि पर्व काळावर भजन करणं वेगळं. रोज दान देणं वेगळं आणि पर्व काळावर दान देणं वेगळं. रोज कीर्तन ऐकणं वेगळं आणि पर्व काळावर कीर्तन ऐकणं वेगळं. आता हे नवरात्रातला 9 दिवसाचा पर्व काळ आहे आणि तुम्ही आम्ही सगळ्या मंडळी या पर्व काळात नाहून निघलो म्हणजे तुकोबाराय म्हणले पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्व काळ. बघा तुम्ही नवरात्रातला सण हे आई साहेबाचा आहे आणि महाशिवरात्रीतला सण हे मालकाचा आहे. म्हणजे बघा आई साहेबाला दिवस किती येतं? 9. आणि मालकाला दिवस किती? 1. म्हणजे महिलाला दिवस किती? 9. मग बरेच लोक म्हणले महिलाला 9 दिवस काऊन दिले आणि माणसाला 1 दिवस का द्याला? महिलाला आवरायला टाइम लागतो म्हणून 9 दिवस दिले आणि माणसाचं एका दिवसात आवरत म्हणून 1 दिवस. 9 दिवस मोकळ्या मार्माने परमार्थ करून आनंद लुटा. विठ्ठला आणि या नवरात्रामध्ये काय काय करायचं त्याचा विधी. नंबर 1 पूजन करायचं, नंबर 2 उपवास करायचा आणि नंबर 3 देवी पुढे कीर्तन करायचं. किती झाले? काय दुखायलंय का तुमचं? मोकळं कान घेऊ नका. घालीन लोटांगण मोकळं पटांगण. फ्रेश राहा. वातावरण जरा दूषित आहे, चांगलं राहा, आनंदात राहा. किती सांगितले? नंबर 1 पूजन करा, नंबर 2 उपवास करा आणि नंबर 3 देवी पुढं कीर्तन करा. आता इथं महिला मंडळ हातवर करा ज्यांनी ज्यांनी उपवास धरला 9 दिवस. हातवर करा. फक्त पाणी पिऊन उपवास कोणी धरला? रामकृष्ण हरी. महिला म्हणते रे कशाला बोलिलं वैद कारखान्यावर. मी सांगायलो फक्त हे व्रत जरा कडक करायला सांगितलंय. फक्त पाणी पिऊन हे व्रत करायला सांगितलंय. पण एवढंच असं नाही, एवढ्यावर थांबायचं नाही. जरी पाणी पिऊन नाही केलं तर महाराज म्हणले फराळ करून हे व्रत करा. नाही जमत तर मग संध्याकाळी उपवास सोडून द्या. सोमवार सोडल्यासारखा नक्त भोजन येणं. तरी जमत नाही दिवा भोजन येणं. दुपारी सोडून द्या. पण हे व्रत उपवास धरा. आणि ज्यांनी ज्यांनी महिला मंडळीने उपवास धरला तुम्हाला धन्यवाद. पण ज्या ज्या मंडळीनं महिला मंडळीनं कन्या पूजन केलंय फक्त हातवर करा बस. आणि बाकीच्यांनी नाही. तुमची चुकी नाही, माहीतच नाही. ज्या महिला मंडळीने नवरात्रातला व्रताचा उपवास धरला पहिल्या माळीला 2 वर्षाच्या मुलीचं पूजन करायचं, दुसऱ्या माळीला 3 वर्षाच्या मुलीचं पूजन करायचं, तिसऱ्या माळीला 4 वर्षाच्या मुलीचं पूजन करायचं, चौथ्या माळीला 5व्या माळीला असं, 6व्या माळीला असं, 7व्या माळीला असं, 8व्या माळीला 9व्या माळीला 10व्या माळीला पाहिले कन्या पूजन करायचं. आणि पूजन करण्याच्या अगोदर स्नान करायचं. काय करायचं? स्नान. 100 कामं सोडा, भोजन करा. 1000 कामं सोडा, स्नान करा. 1,00,000 कामं सोडा, दान करा. अरे कोटी कामं सोडा, भजन करा. राम राम स्मराधी, राम 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 स्मराधी, राम राम स्मराधी, राम
ऑल द बेस्ट महाराज. हे कोण्या गावची लेकर? टकरवडीचे आपल्या संस्कृतीत काय वा डबल टाळी वाजवायला. हे तर बघा ना किती बारीक दिसायली. आता मै पोरगी लहान नाही तर जावायच केलं असतं काय. असे लेकर पाहिजे एकच पाहिजे पण धोरणात विठ्ठल लड़का देना तो ऐसा देना जिसकी जगह करे आस नहीं तो उसी मुर्गी भले महीने को 150. ही बिरंगी बिरंगी उपयोग नाही. लेकरू एकच पाहिजे एकच चंद्र तमो हंती नच तारा गणो पिच विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चला काय सांगितलं मी काय चाललं होतं कीर्तन. राम राम स्मरा पूजन करा एक कन्या पूजन करा एक उपवास धरा 2 आणि देवी पुढे कीर्तन करा. आता या कीर्तनात बी 3 फाटे येत. नंबर 1 देवी पुढे वाद्य वाजवा. नंबर 2 देवी पुढे गाणे म्हणा आणि नंबर 3 देवी पुढे नृत्य करा. पण याच्यात पुन्हा फाटा सांगतो. वाद्य कोणतं वाजवायचं शास्त्र बघा. नृत्य कोणतं करायचं शास्त्र बघा. आणि गाणे कोणते म्हणायचे शास्त्र बघा. नाही तर देवी पुढे गाणे लय कचून चालले पण ते देवीला कानं लावून घ्यावं लागत असे गाणे येत. गाणेच म्हणा पण कोणते म्हणा. वाद्य वाजवा पण कोणते. याला सात्विक वाद्य म्हणायचं मृदंग. आता दोन्ही बी आमचे गुरुजी शंकर महाराज आणि महागोविंद महाराज 2 बोल वाजवते. तुम्ही फक्त शांत चित्ताने ऐका. साधना करावं लागते. हे झालं वाद्य. याला म्हणायचं सात्विक वाद्य. आता ढोलकी सुद्धा वाद्याची पण सात्विक आहे का नाही नाही नाही. त्याच्यात बऱ्याच जणांच्या जमिनी ते चांगलं नाही महाराज. हे सात्विक वाद्य. मृदंग वाजवा देवी पुढं देवीला आनंद वाटतो. देवी पुढं गाणे म्हणा पण कोणते गाणे. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवित. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवित. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवित. आपुल्या नाचत मीच घेऊन फिरत का. जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव बसल्या टाळीवाजीचा. आज पखवाजे योगायोगाने चांगले लाभलेत. असे गायक रोज भेटत नाही. आपण एक म्हणावं ते 3रंच म्हणावं. आपण म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत त्यांनी म्हणावं रंगणी रांगत गंगुला बोलत. काय हाणून घ्यावं का काय मार. असे मंडळी भेटायला पुण्य लागतं. असे वादक माणसं बघा सगळे गुलाबासारखे तोंड आहेत. एक बी सूर्यफुल नाही इचकालेलं मला. आता किती बी वाजू दे 2 वाजू दे नाही तर चालू द्यायचं का 3 वाजेपर्यंत. महिला मंडळी हात वर करा बरं सगळे एकदा. हात वर करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतंय फक्त हात वर करा. जुळून आले सगळं वातावरण जुळून आलं. लावणी मृदंग श्रुती टाळ. अहो गाणे म्हणा पण कोणते गाणे. तुम्ही हेची गाणे म्हणा तुम्ही हसू नका हसू नका. हेची गाणे म्हणा तुम्ही हसू नका हसू नका. हे शिमग्याची ये दिनी शिमग्याची ये दिनी. तुम्ही रामकृष्ण म्हणा म्हणी रामकृष्ण म्हणा म्हणी. तुम्ही हेची गाणे म्हणा तुम्ही हसू नका हसू नका. हेची गाणे म्हणा तुम्ही हसू नका हसू नका. तुम्ही हेची गाणे म्हणा तुम्ही हसू नका हसू नका. हसू नका हसू नका हसू नका. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं. गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे. आता काही काही गिअर टाकतात का धसकट उपटी तेच कळत नाही मला. हे शहाणे ड्रायव्हर आहेत महाराज. कीर्तनाला पोषक वाजवलं पाहिजे. कीर्तनाला 7 पाहिजे का 7.5 7 झाली पाहिजे.
गाणेच म्हणा कोणते, रामकृष्ण हरी, रामकृष्ण गीती गात, भगवंताच्या नामाचा टावा फोडा, हे गाणे म्हणा. नाही तर हे आताचे गाणे नाही बरं. हे गाणे किती आले किती गेले. आतापर्यंत कितीतरी गढोळाच्या पाण्यात नागाची पिली मिली. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. किती किती जगे वाऱ्याने फाटले. शांताबाई आल्या, हॅलो बाबूराव दुवाड्यातच गेलोय, कबूतर ज्या गेलं. अहो काय नाद लागला होता लोकांना त्या सैराटचा. त्या सोलापूर जिल्ह्यात एका पोराने एरीतच उडी हल्ली. त्याला वाटलं खाली असं आरची, खाली होती फरची. तू तर कुठलं. परिस्थिती बेकार आहे. हे किती आलं आणि किती गेलं याच्याकडे लक्ष देऊ नका. गाणे म्हणा म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठला एक वाद्य वाजवा, 2 गाणे म्हणा आणि 3 देवी पुढे पावल्या खेळा. दुसरे कार्यक्रम करू नका. आता या पावल्यात वार करायचे, पावल्या खेळा. हे देवीचा नवरात्रातला विधी. नंबर 1 उपवास, नंबर 2 पूजन, नंबर 3 कीर्तन. आणि कीर्तनामध्ये 3 अंग, वाद्य 1, नृत्य 2 आणि कीर्तन 3. हे असं. आणि मग हे कीर्तन देवी पुढं. आता संप्रदायात 5 देवाला किंमत आहे. नंबर 1 गणपती, नंबर 2 भगवान शंकर. लेकर कुठं आवाज येतो. हे मायावाले बी तू घरचे 2 आणले असते म्हणजे यायचे संग खेळले असते बा. मी आधी उगाच घरी ठुलेत नाही. विठ्ठला काय सांगू लागलो मी. किती देव. 1 गणपती, 2 भगवान शंकर, 3 महाविष्णू, 4 सूर्यनारायण आणि 5 देवी. मग त्याच्यात कोण्या देवीचं नाव घ्या, सगळे एकच आहेत. हे आपण भेद करायला लागलो. भेद आपण करायलो. भेद करायचं नाही, ही व्यवस्था केलेली फक्त. पण व्यवस्थेला जिथं भेद समजला जातो तिथं भांडणाला सुरुवात होती. आता मला सांगा, सगळेच जर ज्ञानोबाराच्या दिंडीत गेले, माणसं मरतीन का जगतीन. अहो चेंगरून मरतीन गुरुची माणसं. मग काय करायचं, सगळ्यांनी एकाच दिंडीत जायचं नाही. काही ज्ञानोबा ऐकून चला, काही तुकोबा ऐकून चला, काही निळोबा ऐकून चला, काही मुक्ता ऐकून चला, काही सोपान काका ऐकून चला, काही निवृत्तीनाथ महाराज ऐकून चला. नाहीच कुठून चालले मधून चला. मला म्हणायचं काय, तुम्ही कुठून बी जा, पंढरपूरला जाणार आहेत हे ध्यानात ठेवा. लोक कीर्तन ऐकायला येतं पण अंग झटकून निघून चाललेत. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढलेत का कमी झालेत. बोला मोकळं बोला. वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले. अहो ज्याला वांग कळत नाही ते बी म्हणतंय काय म्हणतात मारा दमधर म्हणते, दुसरं काहीच म्हणत नाही. कीर्तन वाढले, कीर्तनकार वाढले. कीर्तनकाराचे सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढायली, खोली कमी व्हायली. विठ्ठला 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 भेद करू नका. हे सगळे देव एकच आहेत. तुम्ही भक्ती कोण्या देवाची करा, पांडुरंगाला जाते. पाणी कुठलं बी येऊ द्या, कुठं जाते समुद्राला. मुलगी जर नांदायला आली, नांदायला नांदणं वेगळं, राहणं वेगळं आणि निघून जाणं वेगळं. नांदेत या घरी दैवत पंढरीची. मुलगी नांदायला घरी आली, स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच करती का सगळ्या घराचा करती. शांत बसा थोडस द्यायला. विठ्ठला स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच करती का सगळ्या घराचा करती. बोला. सगळे घराचा. कपडे फक्त नवऱ्याची धुती का सगळ्या घराचे. सगळ्या घराचे. बरोबर. स्वयंपाक सगळ्या घराचा करती, कपडे सगळ्या घराचे धुती, पण रममान फक्त पतीशी होती. कीर्तन तुम्ही खंडोबा पुढं करा, कीर्तन भगवान शंकरा पुढं करा, कीर्तन तुम्ही देवी पुढं करा, पण पांडुरंगाचं म्हणून करा. आणि हे जर आपल्या वास्तविक भावपात्रात असेल तर आपल्याला कीर्तनाचं फळ मिळतं.
नाही तर जे गणपतीला मानतात ते शंकराला मानत नाही, जे शंकराला मानतात ते विष्णू परमात्म्याला मानित नाही, जे विष्णू परमात्म्याला मानतात ते सूर्याला मानित नाही, बरं जे सूर्याला मानतात ते देवीकडे येत नाही. हे असं करू नका. ह्या सगळ्याची आपल्याला गरज आहे. ज्याला बुद्धी पाहिजे त्याला गणपतीकडे यावं लागतं, ज्याला ज्ञान पाहिजे त्याला शंकराकडे यावं लागतं, ज्याला प्रेम पाहिजे त्याला पांडुरंगाकडे जावं लागतं, ज्याला ऊर्जा पाहिजे त्याला सूर्याकडे जावं लागतं, अरे ज्याला शक्ती पाहिजे त्याला देवीच्या दारात यावं लागतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता तुम्ही आम्ही आपल्याला आता हे छंद लागला, हे देवीचा लागला ना, पण देवीचा लागला म्हणून म्हणायचं नाही, देवाचा आणि देवीचा एकच. लाहो लागला लागला आंब्याचा, लागला लागला आंब्याचा, लागला लागला बेता, लागला लागला बेता. विठाबाई माऊलीचा, बाई माऊलीचा, माता वैष्णव देवीचा, माता वैष्णवी देवीचा. लाहो लागला लागला आंब्याचा, लागला लागला आंब्याचा, लागला लागला बेता, लागला लागला बेता. लाहो लागला लागला आंब्याचा, लागला 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 बेता, लागला लागला बेता. आंबेता आंबेता आंबेता. क्या बात आहे. अंगात ताकद येते तेच काम येते. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमते का दादा? नाही. स्वयंपाक करायचा तर बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. पहिल्या हाताच्या बाया डब्याच्या डबे मसाला, चव नाही कशाला, अजिबात चव नाही. जुळून यावं लागतं. ती कीर्तनाला सुद्धा वादक चांगले, पखवाजे चांगले, गायक चांगले आणि कीर्तनकार सूत्रबद्ध आणि खाली बसणारे प्रसन्न. टाइम कधी जातो मेळ लागत नाही, कारण हे कीर्तनाची पावरच आहे महाराज. मग कीर्तन देवा पुढं करा, देवी पुढं करा, पण पांडुरंगाचं म्हणून करा. आणि सांगता कुठल्याही उत्सवाची असू द्या, काल्याचा आपण घ्यावाच लागतो, कारण हे प्रसादाचं कीर्तन असतं. 7 दिवस आपण सेवा केली आणि सेवेचा मोबदला म्हणून आज भगवंताचा प्रसाद राहतो. मी तर नेहमी सांगतो, ज्याला कीर्तन ऐकायचं ना त्यांनी जागा बघायची नाही, ज्याला सेवा करायची ना किती वाजले बघायची नाही, आणि ज्याला प्रसाद खायचा का त्यांनी चव बघायची नाही.